पुणे हिट अँड रन प्रकरण आणि या प्रकरणी आता पोश कारची नोंदणी अखेर रद्द करण्यात आली आहे। बंगळुरू आणि पुण्यातली नोंदणी आरटीओ कडून रद्द करण्यात आलेली आहे। अपघातावेळी कारचा स्पीड ताशी 160 किलोमीटर होता असं आता उघड झालेलं आहे। वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी अखेर कारवाई करण्यात येते। आता यापुढे अपघातग्रस्त कार रस्त्यावर चालवता येणार नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, जसजसे तपासाचे दिवस या ठिकाणी पुढे जात आहेत, एक एक दिवस जातोय, तसतसं मात्र या तपासातून अनेक मोठे खुलासे होताना दिसत आहेत। आता 50 लाखांचं डील झालं असल्याची माहिती समोर आली आहे। दुसरा एक मुद्दा समोर येतोय की हा मकानदार व्यक्ती कोण आहे, ती कुठे आहे, या संदर्भात काही आता पोलिसांकडून काही पथकं नेमण्यात येणार आहेत का, त्या दृष्टीने काही पावलं उचलली जाणार आहेत का। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो अर्थातच आता विशाल अग्रवाल यांच्या पत्नीचं नाव, शिवानी अग्रवालच्या नाव देखील या सगळ्यामध्ये समोर येत आहे। तिनं देखील डॉक्टरांवर, ससूनच्या डॉक्टरांवर दबाव टाकलेला होता असं कळतंय। त्यामुळे रोज तपास, रोज नवनवे खुलासे आणि एक वेगळीच माहिती, काही गौप्यस्फोट या निमित्तानं समोर येत आहेत। नक्कीच खरं तर आजचे जे महत्त्वाचे मुद्दे ते 4 आलेले आहेत। आपण पहिला मुद्दा घेऊयात। ही जी पोर्शो कार आहे जी यापुढे रस्त्यावरती धावणार नाही, याची नोंदणी जी आहे ती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने रद्द केलेली आहे। ज्या अपघातामुळे हा सगळा प्रकार समोर आला, तीच पोर्शो कार जी आहे ती आता रद्द झालेली आहे। दुसरा जो मुद्दा आहे, डॉक्टर अजय तावरे आणि हरनोळ या 2 डॉक्टरांना जी आर्थिक मोठी रक्कम ज्या व्यक्तीने दिली त्याचं नाव समोर आलेलं आहे आणि त्याचं जे नाव आहे ते मकानदार असं नाव आहे आणि या मकानदाराचा शोध पुणे पोलीस सध्या घेताना दिसत आहेत। याच मकानदाराने अग्रवाल याच्याकडून 50 लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम जी आहे ती सुपूर्द केली होती, त्याला दिली होती लाच म्हणून, आणि या लाच प्रकरणात मकानदाराचा शोध सध्या पुणे पोलीस घेत आहेत। मकानदाराला पोलीस ताब्यात घेतल्यानंतर आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की कालच शिंदे गट जे शिवसेनेचा आहे, या दोन्ही डॉक्टर आणि एक्साईजचे जे अधीक्षक आहेत त्यांच्यावरती लाचलुचपत प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं एक पत्र दिलं होतं आणि या पत्राचा आधार घेऊन पुणे पोलिसांनी कलमामध्ये वाढ केलेली आहे। डॉक्टर अजय तावरे आणि त्याचा जो दुसरा सहकारी डॉक्टर आहे डॉक्टर हरनोळ, या दोघांवरती अँटी करप्शनचे कलम लावण्यात आलेले आहेत, कारण या गुन्ह्यामध्ये मोठ्या आर्थिक रकमेची तडजोड झालेली आहे, मोठी आर्थिक रक्कम जी आहे ती उलाढाल झालेली आहे। त्यामुळे यामध्ये आता कलमाची वाढ करण्यात आली। त्यामुळे डॉक्टर अजय तावरे आणि हरनोळ यांच्या अडचणीमध्ये वाढ सुद्धा झालेली आहे। चौथा जर आपण मुद्दा पाहिला तर डॉक्टर शिवानी अग्रवाल ही अल्पवयीनाची आई आहे। हिनं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये दमबाजी, त्याचबरोबर डॉक्टरांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे। शुक्रवारपासून शिवानी अग्रवाल जी आहे ती इतर राज्यात असल्याची माहिती समोर येत आहे। पहिल्याच दिवशी शिवानी अग्रवालचा पुणे पोलिसांनी घरी जाऊन जबाब घेतला होता। या जबाबामध्ये पोलिसांना अनेक महत्त्वाच्या माहिती ज्या त्या समोर आल्या होत्या, परंतु सध्या शिवानी अग्रवाल यांचा मोबाईल नंबर बंद लागत आहे। खरं तर शिवानी अग्रवाल यांचे पती विशाल अग्रवाल आणि सासरे SK अग्रवाल आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा जो आहे, हे तिन्ही सध्या पोलीस कोठडीमध्ये, म्हणजे सध्या एक न्यायालयाने दोघं पोलीस कोठडीमध्ये आहेत। परंतु आता चौथं जे आहेत अग्रवाल कुटुंबामधली शिवानी अग्रवाल यांना सुद्धा पोलीस अटक करू शकतील। निश्चित त्यामुळे चंद्रशेखर, हाही मुद्दा आहे की आज मात्र हरनोळची पोलीस कोठडी संपतेय आणि या दोघांची कोठडी वाढवून मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तावरे आणि हरनोळची या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून अधिक जाणून घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।